लखनौ शहराच्या हद्दीमध्ये येणारं पोलीस स्टेशन. तसं तर या पोलीस स्टेशनमध्ये जास्त गर्दी नव्हती, पण एवढी तर गर्दी होती की त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर एखादी चहाची टपरी चालेल असाच विचार करून अजय नावाचा इंजिनिअरिंगमध्ये शिकणारा 24 वर्षाचा तरुण त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर एक टपरी टाकतो. टपरी टाकल्यानंतर सुरुवातीला तर त्याचा धंदा चांगला चालायला लागतो आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेली इन्स्पेक्टर महिला, या महिलेचा जीव अजयवरती आलेला होता. तिला काही पण करून अजय तिच्या बेडवरती पाहिजेच होता. तिला त्या अजयचा उपभोग घ्यायचा होता. तिने तिचं स्वप्न पण पूर्ण केलं. अजयचा चांगलाच उपभोग घेतला. पण ज्यावेळेला तिचं मन उडालं अजयवरून, त्याचा भोग घेऊन झाला, त्यावेळेला तिनं असं काय केलं ना, की तुम्ही म्हणसाल कलियुगामध्ये महिला एवढी क्रूर कसं काय वागू शकते. तर नमस्कार मित्रांनो, आज जी घटना घडलेली आहे ही उत्तर प्रदेशमधील घटना आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण घटना सांगणार आहे. बस व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर या घटनेला सुरुवात होते 2021 पासून. अजय नावाचा एक तरुण छोट्याशा गावामधून आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर तो लखनौमध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे सुरुवातीला तर घरच्यांनी पैसे दिले, पैसे पुरवले. पण एवढे पैसे नव्हते की घरची ही परिस्थिती हालाकीची होती. त्यावेळेला त्यांच्याकडे एवढं पैसे नव्हतं की त्याला सारखं पैसे देऊ शकेल. तर अजय पण आता मोठा झाला होता. त्याला वाटत होतं की आपण घरच्यावरती बोज बनतोय, आपण घरच्यांकडून पैसे मागायला ना पाहिजे आहेत. असा विचार करून अजय एक दिवशी पोलीस स्टेशनच्या पुढून जात असताना त्याला पोलीस स्टेशनमध्ये एकही टपरी दिसली नाही, पण गर्दी होती. तिथली लोकं चहा प्यायला 1 किलोमीटर दूर जात होती. तर अजयने असा विचार केला की आपण जर परवानगी घेतली तर आपण नक्की चांगला पैसा कमवू शकू आणि आपला स्वतःचा खर्च नक्की भागवेल. असा विचार करून अजय पोलीस स्टेशनमध्ये जातो. जी सीमा आहे तिच्याकडे मागणी करतो की मी मॅडम इथं एक टपरी टाकू का, जेणेकरून जी आपली इथं माणसं येणार आहेत त्यांना चहा प्यायला दूर जावं लागणार नाही आणि तुम्हालाही कमी रेटमध्ये चांगला चहा मी बनवून देत जाईल. तसं तर अजय शाळेत शिकणारा विद्यार्थी होता, तरुण होता आणि त्याला एक एवढा सवय होती की बॉडी बिल्डिंगची सवय होती, शरीराला चांगलं ठेवण्याची सवय होती त्याला. नीट दिसणारा तरुण होता. त्या अजयवरती सीमाचा जीव अडकला. ती लगेच हो म्हणलीच. अजयला म्हणली टाक टपरी, काही अडचण नाही, मी पूर्ण तुझी रखवाली करेल, इथं तुला काही अडचण येऊ देणार नाही. असं म्हटल्यानंतर अजय बिनधास्तपणे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तयारीला लागतो, टपरी चालू करतो. सुरुवातीला तर टपरी चांगली चालली, टपरी चालतच होती चांगली. पोलीस स्टेशनमध्येही कमी किमतीत चांगला चहा देत होता अजय. अजयला हळूहळू असं लक्षात आलं की ह्या सीमानं आपली सुरुवातीला मदत अशामुळे केली की तिचा जीव आपल्यावर अडकला आहे. अजयलाही हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की सीमा काही करून आपल्याला सोडणार नाही. तिचा चांगलाच जीव अडकला, आपला उपभोग घेतल्याशिवाय काय सोडणार नाही. अजयच्या लक्षात आलं की ही तर कामावरती आहे सरकारी नोकरीमध्ये, मी इंजिनिअरिंगमध्ये आहे, पैशासाठी मी चहाची टपरी चालवतोय. तिची कमीत कमी 1 लाख रुपये पगार असेल आणि मी एक दररोज 200-300 कमवून कसं तर कॉलेज करतोय. तर आपण जर हिला होकार दिला तर नक्कीच आपल्याला हे आपला खर्च भागवेल, आपल्याला काम करायची गरज पडणार नाही. असा विचार करून अजय तिला हो म्हणतो. ज्यावेळेला हो म्हणतो त्यावेळेला ती सीमा म्हणते, आज ये माझ्या घरी, माझ्या घरी कोणच नाही. कारण तिचंही लग्न झालेलं असतं, पण तिचा नवरा दुसऱ्या ठिकाणी ड्युटीवर असतो. एक 2 वर्षासाठी दुसऱ्या बाहेरच्या राज्यात ड्युटीवरती गेलेला होता. त्यावेळेला अजय सीमाच्या घरी जातो. त्यावेळेला सीमानं पहिलंच एक बिअर आणून ठेवली होती, स्कॉच आणून ठेवली होती. तीही पेली. त्यांना पोलिसाची सवय असल्यामुळे पेली आणि अजयलाही दिली. अजय सुरुवातीला नकोच म्हणत होता, पण तिनं बळजबरीने त्याला पाजली. पाजल्यानंतर त्या दोघांमध्ये जे नको घडायला पाहिजे होतं ते घडलं, अनैतिक संबंध बनले. तसं तर अजयला हे हवंहवंसंच वाटत होतं, कारण एक 24 वर्षाचा तरुण कॉलेजमध्ये शिकणारा, त्याला नको कोण म्हणणार आहे आणि अजय तर का नको म्हणेल, असं जर ऐकतं मिळत असेल तर. तर दोघांच्या सर्वसंमतीनं हे शरीर संबंध बनले. जसं हळूहळू पुढे पण चालू राहिले. पण काही दिवसांनी जी सीमा होती तिच्या पोलीस स्टेशनमध्ये एक नवीन तरुण जॉईन झाला होता. त्या तरुणाकडे आकर्षित व्हायला लागली होती आणि अजयकडे दुर्लक्ष करायला लागली होती. अगोदर तर अजयला पैसे पुरवायचे कॉलेजमध्ये, त्यामुळे अजयनं टपरीचं काम बंद केलं होतं. टपरीचं काम बंद केल्यानंतर आता ही लक्ष देईना, पैसे पण पुरवेना. मग अजयचं तर पूर्णपणे बंद पडलं. अजयला काय सुचेना. अजयच्या डोक्यात राग बसला. तो म्हणला हिच्यासाठी मी टपरी बंद केली आणि आता ही म्हणते की माझ्याकडे पैसे नाही तुला देण्यासाठी. त्याचं डोकं फिरलं. त्यानं विचार केला की हिचा आता काटा नक्कीच काढायचा. अजयने पण आधीच डोकं चालवून त्यांचे जे वेळेला पहिले शरीर संबंध बनले होते त्यावेळेचे व्हिडिओ बनवून ठेवले होते. त्यावेळेला अजयने त्या सीमाला व्हिडिओ पाठवले WhatsAppवरती. ती तर आधी कॉल उचलत नव्हती अजयचा, नंतर लगेच कॉल केला. असं करू नको, व्हिडिओ कोणाला दाखवू नको, मी नक्कीच तुला सपोर्ट करीन. असं म्हटल्यानंतर ती म्हणली ये आज रात्री काय करू, आपण बसून दारू पिऊ आणि आपलं जे काय काम आहे ते रेग्युलर करू. अजयला वाटलं आता काही टेन्शन नाही, आता जुळलं, पुन्हा जुळलं आणि आता जाऊन आज मजा करतो. आज तिथं गेल्यानंतर अजय
ती ज्या सीमा म्हणलं ना मी तुम्हाला, तिथे एक नवीन इन्स्पेक्टर जॉईन झाला होता. त्या इन्स्पेक्टरसोबत तिथंच बसलेली होती. तिघंजण पहिल्यांदा तर दारू पितात. दारू पिल्यानंतर अजयला खुर्चीला बांधतात. खुर्चीला बांधून तिथला एक दांडा घेतात. दांड्याने एवढी पिटाई करतात ती दोघंजण, सीमा आणि तिचा दुसरा बॉयफ्रेंड. अजयची जाग्यालाच तिथं खेळ खल्लास होतो. वेळेला तर अजयचा खेळ खल्लास झाला, पण आता करायचं काय? तर यांनी काय केलं की एका पोत्यात टाकली बॉडी आणि नाल्यात नेऊन टाकली. इकडं अजयच्या कॉलेजमध्ये अजय जाईना. त्याच्या रूमच्या राहणाऱ्या मित्रांनी विचारलं कुठं गेला, पण त्यांना अजयने सांगितलं होतं की अगोदरच असं असं चालू आहे. त्यांचा लगेच शक गेला. ते डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या सीमाच्या विरोधात तक्रार केली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला नाही म्हणले, असं काही सीमा करेल का? तर नाही. त्यांनी ज्या वेळेला आंदोलन करायला चालू केलं विद्यार्थ्यांनी, त्यावेळेला त्यांची कंप्लेंट रजिस्टर करून घेतली. कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर सीमाला ताब्यात घेतल्यानंतर सीमा तर सुरुवातीला नाहीच म्हणत होती, पण सीमा हे विसरून गेली होती की ती स्वतः पोलीस आहे आणि पोलीस काय करू शकतात हे ती विसरून गेली होती. ज्यावेळेला पोलिसांनी त्यांचं दांडकं उचललं, त्यावेळेला सीमा लगेच वकायला लागली की असं असं झालं होतं, त्यानं व्हिडिओ बनवले, एक धोका होईल म्हणून मी त्याला मारून टाकले. तर मित्रांनो, ही जी सीमा आहे हिनं असं केलेलं बरोबर केलं का नाही मला कमेंट करून नक्की सांगा.